विधान परिषदेत अनिल परब आणि शंभूराज देसाईंमध्ये जुंपली. परवांकडून देसाईंचा गद्दार असा उल्लेख तर देसाईंचा शिवराळ भाषेत परवांवर पलटवार. बघून घेण्याची दिली धमकी. श्रीकांत शिंदेंना आयकर विभागाची नोटीस नाही. काहीच वेळात शिरसाटांचा घुमजाव. चुकून नाव घेतल्याचं म्हणत सारवासारव. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाटांना आयकर विभागाची नोटीस. खुद्द दिली जाहीर कबुली. नोटिशीला उत्तर देणार असल्याची शिरसाटांची माहिती. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मवियाची गरज नाही. संजय राऊतांचं अतिशय मोठं विधान. ठाकरे बंधूंनी एकत्र येण्यासाठी जनतेचा दबाव असल्याचाही दावा. विधानसभा उपसभापती नीलम गोऱ्हेंच्या सुरक्षा रक्षकाचा ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाईंना धक्का. दुसऱ्यांदा असं घडल्याचं म्हणत सरदेसाईंकडून संताप. मनसे अध्यक्ष राज ठाकरे 18 जुलै रोजी मीरा रोडचा दौरा करणार. जिथं विराट मोर्चा निघाला होता त्या मीरा रोडमध्ये कुठली घोषणा करणार याकडे लक्ष. पटक पटक कर मारेंगे या वक्तव्यावर ठाकरेंना आव्हान देणारे भाजप खासदार निशिकांत दुबे ठाम. महाराष्ट्राचं योगदान मान्य करतो असं म्हणत घुमजाव. महाराष्ट्राबद्दल बरळणारे भाजप खासदार निशिकांत दुबेंचं मुंबई कनेक्शन समोर. उच्चभ्रू खार परिसरात दुबेंचा 1680 चौरस फुटांचा फ्लॅट. देहू रोड वगळता राज्यातील सगळे कॅन्टॉन्मेंट स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विलीनीकरणाला तत्वतः मान्यता. राज्य सरकारकडून संरक्षण मंत्रालयाकडे मंजुरीसाठी निर्णय पाठवला. छत्रपती संभाजीनगरमधल्या इंग्रजी शाळांमधल्या गैरप्रकारांची ओबीसी मंत्री अतुल सावेंकडून गंभीर दखल. सुविधा न देणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करणार. तपासणी करणाऱ्यांनी दिशाभूल करणाऱ्यांवरही कारवाईचा इशारा. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना सीबीआयकडून क्लीन चिट. तपासात तथ्य न आढळल्यानं सीबीआयकडून क्लोजर रिपोर्ट. भाजपमध्ये इनकमिंग सुरू. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे समर्जित घाटगे आणि काँग्रेसचे माजी आमदार संजय जगतापही भाजपच्या वाटेवर. नेत्यांच्या गाठीभेटी झाल्याची सूत्रांची माहिती. गणेशोत्सव महाराष्ट्राचा उत्सव म्हणून जाहीर. भाजप आमदार हेमंत रासनेंच्या मागणीनंतर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा. अभिनेते प्रकाश राज, राणा दग्गुबत्ती, विजय देवरकोंडा, श्रीमुखी, लक्ष्मी मांचूसह 29 अभिनेते सेलिब्रिटींवर हैदराबादमध्ये गुन्हे दाखल. सट्टेबाजीच्या ॲपशी संबंधित प्रकरणात कारवाई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.